श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता समिताच्या श्राद्धानंतर असं काही रहस्य उघडणार आहे, तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार आहे. एका भयानक गोष्टीनंतर आता युगेंद्रची बायको समिताच्या मृत्यूचं रहस्य आता इथून पुढे मालिकेत उलगडताना पाहायला दिसणार आहे. समिधा निंबाळकर यांचा नक्की अपघात झाला की घातपात हा सगळा मोठा रहस्यचा आता उलगडा मालिकेत काही भागामध्ये होणार आहे. नक्की समिधाच्या मृत्यूमध्ये कुणाचा हात होता, हे सगळं कुणी मुद्दामून घडवून आणलं होतं आणि ज्या व्यक्तीवर अतिप्रेम होतं त्यांनीच विश्वासघात केला, या गोष्टीचं जेव्हा सत्य समजतं तेव्हा मात्र युगेंद्र पूर्णपणे खचून जातो. तर नक्कीच समिधाला मारण्यामागे कुणाचा काय हेतू होता आणि हे सगळं करून कुणाला काय मिळालं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये आनंदीचा खूप मोठा वाटा असणार आहे. तर आत्तापर्यंत आपण मालिकेत बघितलं की समिधाच्या श्राद्धानंतर जो काही तमाशा झालेला आहे, त्यानंतर मात्र युगेंद्रच्या तळपायाची आग मस्तकात गेली असते. पृथ्वीचा तो तापट स्वभाव आणि युगेंद्रवर केलेले आरोप यामुळे त्याला चांगलंच या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप झालेला असतो. आणि श्राद्धाच्या दिवशी आता पृथ्वी निंबाळकरांच्या घरामध्ये समिताचा दुसरा साथ घालण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता समिधाचा फोटो फाटलेला आहे. तेव्हा मात्र आता युगेंद्र, विद्याधर आणि पृथ्वी या दोघांनाही त्या घरातून बेदखल करण्याचा निर्णय घेतलेला असतो. परंतु आनंदी आता निंबाळकरांची सून आणि समिधाच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी म्हणून ती पुढे येत आता श्राद्ध एकत्रपणे घालून कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याचवेळी आता सगळ्यात मोठं सत्य जेव्हा आता युगेंद्रच्या मुलांना समजतं की युगेंद्रने दुसरं लग्न केलेलं आहे आणि युगेंद्रची बायको ही आनंदी आहे, तेव्हा मात्र त्यांचं रिएक्शन काय असणार आहे आणि युगेंद्रची बायको म्हणून आनंदीला स्वीकारतील का, हे सुद्धा पाहणं तितकंच मनोरंजक असणार आहे. परंतु आनंदी आता त्या मुलांचा तिरस्कार सहन करून आता समितीची जागा कशी मिळवणार, हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मुलांनी असं ऐन वरश्राद्धाच्या पूजेमध्ये येऊन तमाशा केल्यामुळे युगेंद्रची मानसिक स्थिती सुद्धा ठीक नसते. मालक साहेब खूप विचारात पडलेली असतात. आनंदीलाही सगळ्या विचारांनी एकदम सैरवर झालेलं असतं. तिलाही नक्की आता यापुढे काय करावं, काय वागावं, कुणाशी कसं बोलावं हे समजत नसतं. मुलं तिच्यासोबत कशी वागतील, तिच्यासोबत व्यवस्थित राहतील ना, या सगळ्या विचाराने इकडे आनंदी एकदम भांडावून गेलेली असते. आता सगळेजण आपापल्या खोलीमध्ये गेलेले असतात. हॉलमध्ये एकदम शांतता पसरली असते. फक्त आनंदी एकटीच तिथे असते. तिथेच हॉलच्या लगेच माई आणि बाबांची रूम असते. ते दोघं जण छानपैकी गप्पा मारत असलेले असतात. आता आज समिधाचं वर्षात होतं, त्यामुळे त्यांच्या लाडक्या लेकीच्या आठवणीने त्यांच्या मनात एकदम अशी घर करून बसलेली असतात आणि त्या सगळ्या आठवणी एक एक करून माई आणि बाबांच्या समोर येत असतात. समिधा किती छान होती, कशी मनमिळावू होती, सगळ्यांच्या स्वभावांची होती. युगंधरचा आणि तिचा संसार किती छान सुखात चालला होता. माझ्या समिधाच्या संसाराला कुणाची नजर लागली आणि माझी समिधा अर्ध्या वाट्यात सोडून निघून गेली, या सगळ्या गोष्टीने आता माई खूपच हळवे झालेले असतात. बाबा मात्र माईची समजूत घालत असतात. अगं जाऊ दे ग, झालं ते झालं, आता त्याला खूप वर्ष उलटून गेली आहेत, आता आपण काही करू शकतो का, आपली समिधा आपल्यातून निघून गेली ठीक आहे, पण आपण तेवढंच समजून तिचा आपल्यासोबत जेवढं राहणं होतं तेवढं तिचं राहून गेलं. पण ठीक आहे, आता आनंदी आली आहे ना, ती सुद्धा खूप गोड मुलगी आहे, आपण तिच्यातच आपली समिधाची कमी भरवून काढू, आपण आनंदीलाच आपण जीव लावूयात. पण इकडे आता माई बोलत असते, हो पण आनंदीसोबत शिल्पा कशी वागते आपण पाहतोय ना. खरं सांगायचं तर आपल्या समिधाच्या जाण्यामागे सुद्धा ही शिल्पाच कारणीभूत होती. पण आपण एवढं मोठं इतके वर्ष झाले मनामध्ये दाबून ठेवलं, कुणालाही काही सांगितलं नाही. काय मग करायचं, आता जाऊ दे, आता मुलंही मोठी झाली आहेत, युगेंद्रही त्यातून बाहेर पडला आहे, युगेंद्रच्या आयुष्यात आता आनंदी आली आहे. चला, माझ्या समिधाची जागा आनंदीने घेतली तर मला नक्कीच आवडेल. माझ्या युगेंद्रला एक त्यांची नवीन बायको मिळाली आणि त्याला एकांता नाहीसा होईल. इकडे माईचे विचार खूप छान असतात बरं का मित्रांनो. माईला आनंदीविषयी खूप प्रेम वाटतं, पण हे सगळं आता आनंदीने ऐकलं असतं. आनंदी तडकाफडकी माईजवळ जाते आणि माईचा हात हातात घेते आणि बोलते, माई तुम्ही मला मुलगी मानता ना. तेव्हा आता माई बोलते की हो बाळा, त्यात काही संशय नाही, तू मला माझ्या समिधासारखीच आहे. मग आता आनंदी काय करते, माईचा हात तिच्या डोक्यावर ठेवते आणि बोलते की माई, आजच्या दिवशी समिधा ताईंच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मी तुमच्याकडे एक गोष्ट मागत आहे, ती तुम्ही मला द्यायची.
तेव्हा माई बोलतात, माग ना बाळा, काय हवं आहे? तेव्हा आनंदी सांगते की समिधाताई नक्की कशा गेल्या याविषयी मला सगळं काही सत्य सांगून टाका. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. नक्की समिधाताईविषयी असं काय झालं होतं? काय सत्य आहे जे तुम्ही सगळ्यापासून लपवलं आहे इतके वर्ष? तुम्ही मला आज सांगा. तुम्हाला तुमच्या गेलेल्या समिधाताईंची शपथ आहे. आता माईचं मनाचा एक कोपरा खूप हळवा झालेला असतो. इतकं वर्ष मनामध्ये साठवून ठेवलेलं सत्य आता माई आनंदीला सांगतात, आपल्याला पाहायला मिळणार आहे. माई सांगू लागतात की निंबाळकर वाड्यामध्ये इतकं सारं वैभव होतं आणि माझ्या समिधाच्या आसनाने हा निंबाळकर वाडा जणू बोलू लागला होता. या सगळ्या वाड्याचा निर्जीव भिंती अगदी हसत खेळत या सगळ्या संघ बोलत होत्या. असं सुखाचा आणि समाधानाचा माझ्या समिधाचा संसार या निंबाळकर वाड्यात फुलला होता. पण तिच्या या संसाराला कुणातरी एका बाईची काळी नजर लागली आणि त्या बाईने असा काही घातपात केला की माझ्या समिधाच्या या सगळ्यामध्ये जीवच गेला. एके दिवशी माझ्या समिधा अशीच एका महत्त्वाच्या कामासाठी मीटिंगसाठी चालली होती आणि तिची गाडी अशीच ॲक्सिडेंट झाला. माझी समिधा दरीत पडली आणि तिथेच तिचा अपघात झाला. तेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. समिधावर खूप दिवस उपचार चालू होते, पण मरणाच्या आधी समिधा शुद्धीवर आली होती आणि ती जे काही बोलली ते ऐकून आम्हा दोघांना तर खूप मोठा धक्का बसला. समिधा जायच्या वेळी मीच तिच्या सोबत होते. समिधाने मला असं काही एक सत्य सांगितलं की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. तेव्हा आता आनंदी बोलते, माई सांगा ना, समिधाताईंनी तुम्हाला नक्की काय सांगितलं आहे? मला ते ऐकायचं आहे प्लीज माई. तेव्हा माई सांगतात की आनंदी, हे बघ, तुझ्या मनावर दगड ठेवू नये. तू हे सत्य खूप कठीण आहे. तुला माहिती आहे माझ्या समिधाचा अपघात होण्यामागे या शिल्पाचाच हात होता. शिल्पाने प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी माझ्या समिधाचा अपघात घडवून आणला आणि तिला दरीमध्ये ढकलणं. पण माझ्या समिधाच्या सुदैवाने ती वाचली. खूप दिवस दवाखान्यात होती. मरणाच्या आधी म्हणजे आजच्या दिवशी काही वर्षापूर्वी समिधा शुद्धीवर आल्यानंतर मला बोलली की प्रॉपर्टीसाठी शिल्पाताईने मला दरीत ढकललं आणि तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. मी तेव्हा खूप रडले. मलाही या शिल्पाचा खूप राग आला. मी युगेंद्रला म्हणजेच तुझ्या युगेंद्रला मी सांगणार होते की या सगळ्यामागे शिल्पा होती. पण माझ्या समिधाचं असं अकालीन जाणं मला सहन झालं नाही आणि काही दिवस माझी तब्येत खूप ढासळली. नंतर मुलेही हळूहळू मोठी व्हायला लागली आणि या संपूर्ण घराची जबाबदारी शिल्पाने तिच्या हातामध्ये घेतली. आणि नंतर कालांतराने हळूहळू जशा जखमा भरत जाव्या तसं युगेंद्रने आम्हा दोघांना म्हातारीला एकदम त्यांच्या आई वडिलांचा दर्जा दिला आणि या वाड्यामध्ये आणून ठेवलं. युगेंद्र आमची खूप काळजी घेतो आणि आम्हाला खूप जपतो. त्यामुळे आता हे सत्य मला युगेंद्रला सांगू वाटत नाही. झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून इतकं वर्ष झालंय आम्ही म्हातारी हे सगळं आमच्या मनात दाबून ठेवलं आहे. पण यात दुःख मात्र खूप होतं. मुलाच्या तोंडाकडे पाहिलं आणि शिल्पालाही मुलासोबत खूप छान व्यवस्थित वागत होती. त्यामुळे आम्हीही असं ठरवलं की आता शिल्पाच्या विरोधात काहीच बोलायचं नाही. झालं गेलं सोडून द्यायचं आणि युगेंद्रलाच आपला मुलगा म्हणायचा आणि इथून पुढे त्याच्यासाठी आपण जगायचं. आता मुलंही मोठी झाली आहे आणि मुलंही आता इथे आलेली आहेत. पण सत्य कधीही लपून राहत नाही. ते म्हणतात ना, तसं आज योगायोगाने ते तुझ्यासमोर आलेले आहेत. बाळा, त्या शिल्पापासून थोडंसं सावध राहा. अजिबात तिच्या नादी लागू नको. ती एकदम पातळयंत्री बाई आहे, नालायक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अजिबात कुणाचं घेणं देणं नाही. इथे मात्र सगळ्यांना दाखवते की समिधा ही माझी खूप जवळची मैत्रीण होती आणि समिधाशिवाय मी अपूर्ण आहे. पण त्यामागे सत्य काही वेगळंच आहे. माईकडचं एवढं मोठं सत्य आनंदीला कळल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. बिचारी खूप विचार करू लागलेली असते की माझे मालक साहेब किती संकटात आहेत आणि समिधाताईंना तेव्हा किती त्रास झाला असेल. त्यांच्या 3 मुलांचं या शिल्पाताईमुळे इतकं हालाल झालं आणि या संपूर्ण निंबाळकर वाड्यांचं घडीच विस्कटून गेली. माझे मालक साहेबांना इतकी वर्ष एकांतवास वनवास भोगावा लागला. पण नाही, बास झालं आता. या शिल्पाताईंना मी चांगलाच अद्दल घडवणार. तिचा हा पर्दाफाश व्हायलाच पाहिजे. तिने हे जे काही कृत्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांना नक्कीच शिक्षा मिळवून देईन. आता इकडे आनंदीने मनाशी एकदम निर्धार केलेला असतो की शिल्पाताईचं जे काही सत्य आहे, जे काही कारनामा आहे ते युगेंद्र समोर आणायचं. आनंदी एक खूप मोठा असा प्लॅन करते आणि त्या प्लॅनमध्ये आता ही शिल्पाताई बरोबर अलगद अडकते. त्यानंतर आनंदी आता शिल्पाच्या विरोधात एक ट्रॅप रचते आणि त्या ट्रॅपमध्ये आता शिल्पा मालक साहेबासमोर सगळं काही हे सत्य आहे ते तिच्या तोंडून वधवून घेते. आता मालक साहेब एकदम आनंदीकडे
आनंदीकडे पाहून चकित झालेले असतात आणि मोठमोठ्याने आनंदीसाठी टाळ्या वाजवतात आणि आनंदीला बोलतात की आनंदी, इतकं वर्ष माझ्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न होता की माझ्या समिधा माझी अर्धवट साथ सोडून का केली. नक्की काय असं घडलं की तिला जावं लागलं. पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बाळा तू शोधून काढलंस. मला आज दिलेला आहे. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे की माझ्या सख्या बहिणीने, माझ्या शिल्पाताईने माझ्या बायकोचा बळी घेतला, जीव घेतला. हे ऐकून माझं मन खूप घाबरायला आलं आहे की मी जिच्यावर आईसारखी माया केली तिनेच माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. आता इकडे शिल्पाताई मात्र काहीही बोलत नसते. ती फक्त युगेंद्रचं बोलणं ऐकून घेत असते. आता मात्र युगेंद्र खूप चिडलेला असतो. पण या सगळ्यामध्ये माई आणि आपल्या बाबांना खूप छान वाटत असतं, कारण त्या समिधाला न्याय मिळाला असतो. त्यांनी इतके वर्ष मनामध्ये दडवून ठेवलेलं सत्य अखेरीस बाहेर आलेलं असतं आणि आता त्यांच्या समिधाला, त्यांच्या लाडक्या मुलीला आता खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला असतो, तोही आपल्या आनंदीमुळे. पण या सगळ्या आधी म्हणजेच शिल्पाताईला शिक्षा देण्याआधी आता युगेंद्र काय करतो, शिल्पाताई समोर बोलतो की डायरेक्ट थेट आनंदीला ताईकडे समिधाच्या फोटो समोर घेऊन जातो आणि समिधाला बोलतो, समिधा मला माफ कर ग. मला आज कळतं की माझी शिल्पाताई का म्हणत होती की युगेंद्र तू माझ्या समिधाची जागा कुणाला देऊ नको. म्हणजे हे सगळं कारस्थान तिने फक्त प्रॉपर्टीसाठी केलं आहे. तुझी जागा जर दुसऱ्या कुणी घेतलं तर त्या घरची सत्ता त्या माझ्या बायकोकडे जाईल अशी शिल्पाताईला मनोमन भीती होती. म्हणून तिने आजवर आपल्या दोघांना एकत्र येऊ दिलं नाही. पण समिधा, आज मी तुझ्या समोर या आनंदीला बायको म्हणून स्वीकार करतो. तुला हे मान्य नक्कीच असेल, कारण तुला कधीच वाटणार नाही की मी एकटा राहू दे, माझं आयुष्य एकांतकी होऊ दे. पण समिधा, पाहिलंच ना आपली माणसं किती गद्दार असतात. तिने माझ्या सख्या बहिणीनेच माझ्या संसाराची वाट लावली. आता इकडे आपला युगंधर या शिल्पाच्या नाकावर टिचून आनंदीचा सगळ्यासमोर बायको म्हणून स्वीकार करतो. आणि बरं का प्रेक्षकांनो, आता युगेंद्रची मुलेही आलेली असतात. त्यांच्यासमोरही त्यांच्या आत्याचं खरं रूप आता उघड झालेलं असतं. आता ती मुलंही आपल्या आनंदीची पाय धरून माफी मागतात आणि बोलतात की आम्हाला माफ करा आनंदी, कारण आम्ही तुझ्यासोबत खूप वाईट वागलो आहे. पण हे सगळं काही आम्ही आमच्या आत्याच्या सांगण्यावरून केलं आहे. आत्याने आम्हाला फोन करून इथं बोलावून घेतलं आणि काकानेही सांगितलं की तुमचे वडील त्या मुलीच्या खूप आहारी गेले आहे आणि तुमच्या आईला विसरले आहे. असं ऐकल्यानंतर आमच्या तळपायच्या मस्तक गेली आणि तुझा बदला घेण्यासाठी आम्ही इकडे निंबाळकर वाड्यावर आलो आणि नको ते आरोप केलं, तुला दुखावलं. आम्हाला माफ कर. पण इथे राहिल्यानंतर कळलं की तुझा स्वभाव खरंच खूप छान आहे बरं का. आता सगळ्या प्रश्नाची उत्तर एकदम खरोखर उत्तर मिळालेली असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हलकंसं समाधान असतं. पण शिल्पाताईच्या मात्र इकडे आता पायाखालची जमीन सरकली असते. आता वेळ आलेली असते शिल्पाताईने केलेल्या एवढ्या मोठ्या कारस्थानाला शिक्षा देण्याची. आता इकडे युगंधर खूप भडकलेला असतो. त्याला आता शिल्पाताईचा इतका राग आलेला असतो ना. आता युगेंद्र थेट शिल्पाताई समोर जातो आणि तिच्या सणकण 2 थोबाडे देतो आणि बोलतो, पान फेडलंस. तुला माझ्या आईची दर्जा दिली होती, पण तू आई काय ग, तू एक बाई म्हणून घ्यायच्या सुद्धा लायकीची नाही आहेस. शिल्पाताई, मी तुला माझ्या ताई बोलायचो, माझी मोठी बहीण बोलायचं, माझा आदर समजायचो माझ्या आयुष्यातला. तू तर माझ्या संसाराचा अख्खा खेळ खुंडबा करून टाकला ग. तू मला इतकं वर्ष एकांटीने पाडलं, पण या आनंदीमुळे आज माझ्या आयुष्यातला काहीतरी नवीन पालवी फुटली, म्हणून तिच्यामुळे आज हे तुझं घाणेरडं थोबाड माझ्यासमोर उघड झालं. समजलं, नाहीतर मी तुलाच देव समजून तुझ्या पूजा करत राहिलो असतो. तुझ्या या गोड बोलण्यामागे किती क्रूर आणि कारस्थानी बाई आहे हे मला कळलं. आता इकडे युगेंद्र लगेचच पोलिसांना बोलावून घेतो. तर युगेंद्रने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार फोनवर सांगितलेला असतो आणि बोललेला असतो की ही गुन्हेगार बाई आहे, ती इथे माझ्या निंबाळकर वाड्यातच आहे. तिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा आणि तिला अटक करा. पुन्हा एकदा युगेंद्र शिल्पाताईच्या एका सणसणीत कानीखाली माजतो आणि तिला म्हणतो की यापुढे तुझं तोंड दाखवू नकोस. पोलीस आल्यानंतर शिल्पाताईला धक्के मारून निंबाळकर वाड्याच्या बाहेर डायरेक्ट असा चक्क ढकलून देतात. आपल्या युगेंद्र पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला कसं वाटला आता आनंदीने जे काही समिधाला न्याय मिळवून दिलेला आहे. त्यानंतर मात्र युगेंद्रचं मन इथे खूप उत्साही झालेलं असतं आणि खरंच आनंदी ही निंबाळकर वाडा समिधानंतर सांभाळून घेऊ शकते हा विश्वास आता युगेंद्रला समजलेला आहे.
आता युगेंदरला आनंदीच्या डोळ्याचं सत्यसुद्धा समजल्यानंतर आता तो लवकरच तिच्या डोळ्याची सुद्धा इलाज करून तिला ही दृष्टी देत हे जग पाहायला सुद्धा मदत होणार आहे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा.